बाळापूर पोलिसांवर एसीबीचा ट्रॅप। सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 3 जण ताब्यात। बाळापूर पोलीस ठाण्यातील 3 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे। 420 फसवणुकीच्या प्रकरणात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय समाधान रेठे आणि त्यांच्या 2 साथीदारांना ताब्यात घेतले आहे। धनी 90,000 रुपयांची लाच स्वीकारल्याचे समोर आले आहे आणि सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। या प्रकरणात तक्रारकर्त्यांनी मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला होता, परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान रेठे यांनी तपासात मदत करण्याच्या बदल्यात 90,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारकर्त्यांनी या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली, ज्यावर एसीबीने त्वरित कारवाई करत या भ्रष्ट पोलिसांवर जाळ रचला। यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान रेठे, न्यायालयीन क्लर्क गोवर्धन कपले आणि खासगी इसम सदानंद काबेकर यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे। या ऑपरेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद बाहाकर यांच्या नेतृत्वाखाली टीमने या कारवाईत राहुल इंगळे, संदीप ताले, दिगंबर जाधव, किशोर पवार या टीमने काटेकोरपणे सापळा रचून आरोपींना पकडून त्यांची चौकशी सुरू केली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। सत्यशोधक न्यूज साठी मुख्य संपादक संतोष गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.